नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा म्हणजेच महाटेट 2013 रोजी झालेल्या पेपर 1 मधील मराठी भागातील प्रश्न। मागील भागात आपण 30 ते 40 प्रश्न बघितले होते। आज आपण त्या पुढील प्रश्न बघणार आहोत। प्रश्न क्रमांक 41, पुढीलपैकी संधी विग्रहाच्या नियमानुसार गटात न बसणारा शब्द कोणता? पर्याय आहे दुष्काळ, दुर्जन, निष्कारण, निष्फळ। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 निष्कारण। प्रश्न क्रमांक 42, नागनाथ कोलापल्ले यांच्या पुढीलपैकी कोणत्या साहित्यकृतीला राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे? पर्याय आहे मूळूच राजधानी, गांधारीचे डोळे, ज्योती पर्व। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गांधारीचे डोळे। प्रश्न क्रमांक 43, खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा। पर्याय आहे नाविन्य, प्रतीक्षागृह, परीक्षा, आध्यात्मिक। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नाविन्य। प्रश्न क्रमांक 44, जयंताने मध्येच विचारले कोण होते? या प्रश्नात किती विरामचिन्हे आली आहेत? पर्याय आहे 1, 2, 3 आणि 4। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 45, पुढील शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा। शब्द आहे अश्व। अश्वाचं पर्याय दिलेले आहेत वारू, हय, तुरंग, शाखा, मृग। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वारू। पुढील पद्य वाचून प्रश्न क्रमांक 46, 49ची उत्तरे पर्यायातून निवडा। कविता आहे पीक कुशीत डोलते भारी, भरलं आनंद समुदाया शिवारी, बघून पाचूच राण आमचं हरपलं देहवाण, आज राणाची शोभा न्यारी, आल्या सरसर भुईवर धाऱ्या, ताप मातीला सरळ सारा, संबंध शिवार फुलणं आलं, बघून मन हे भुलून गेलं, गेल्या भुलून दिशा ही धाई चारी, दाट पिठांची सजली शेत, पीक मजेत गिरकी घेत, गार वार हे झुळझुळ वाहत, पाना पानात गाणी गात, गाती पानात पाखर ही सारी, काळ्या आईची कराया पूजा, राबला शेतकरी राजा, उन्हा तानातन घाम त्याने शिपला, मळा मोत्यांचा मातीत पिकला, आली सोन्याची दौलत दारी। ही होती कविता। आज त्या कवितावर आधारित प्रश्न बघूया। प्रश्न आहे शेतकरी काळ्या आईची पूजा करतो म्हणजे काय करतो? पर्याय शेतात कष्ट करतो, काळ्या आईची गोटी भरतो, रानात पूजा करतो, शेतीला आई मानतो। तर याचं अचूक उत्तर आहे शेतात कष्ट करतो। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 47, शेतात पिके पाहून कोणाचे देहभान हरपले? पर्याय आहे निसर्गाचे, पावसाचे, शेतकऱ्याचे, वाऱ्याचे। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 शेतकऱ्याचे। प्रश्न क्रमांक 48, कवितेतील मोत्यांच्या माळा या शब्दाचा समर्पक अर्थ काय? पर्याय आहे पाखरे, झरा, शेतातील पीक, संपत्ती। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 शेतातील पीक। प्रश्न क्रमांक 49, कवितेत कोणत्या अनमोल हरित रंगदर्शक रत्नाचे नाव आले आहे? पर्याय आहे पाचू, मोती, सोने, माणिक। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पाचू। प्रश्न क्रमांक 50, जहाल शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द शोधा। पर्याय आहे उग्र, तिखट, मवाळ, जलाल। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मवाळ। तर ही झाली मराठीवरची 41 ते 50 प्रश्नांची उत्तरे। या पुढील भागात आपण या पुढील प्रश्न बघणार आहोत। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना देखील या व्हिडिओचा फायदा होईल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।